हाऊ मेनी आणि हाऊ मच नेहमीचं कन्फ्युजन. हाऊ मेनी कशाला म्हणायचं आणि हाऊ मच कधी वापरायचं पाहूया आज त्यातला फरक. हाऊ मेनी आपण जेव्हा काउंटेबल नाउन्स बोलायचे असतील तेव्हा म्हणायचं. आता काउंटेबल नाउन्स म्हणजे काय, तर ज्या वस्तू आपण इंडिव्हिज्युअली मोजू शकतो, 1 2 3 4 5 असं मोजू शकतो, त्या वस्तूंना आपण हाऊ मेनी वापरायचं. आणि ज्या वस्तू आपण 1 2 3 4 5 अशा आकड्यात मोजू नाही शकत, म्हणजे त्यांना म्हणतात अनकाउंटेबल नाउन्स. अनकाउंटेबल नाउन्स साठी आपण हाऊ मच म्हणायचं. हाऊ मेनी फॉर काउंटेबल नाउन्स, हाऊ मच फॉर अनकाउंटेबल नाउन्स. आता एक्झाम्पल्स पाहूया. शर्ट्स जर मला म्हणायचं असेल तर मी 1 2 3 4 5 6 असे म्हणणार आहे ते शर्ट्स, मग मी काय वापरणार, हाऊ मेनी. हाऊ मेनी शर्ट्स आर देअर, हाऊ मेनी शर्ट्स आर देअर, किती शर्ट्स आहेत. मग 5 6 7 काहीतरी उत्तर असेल. असंच जर म्हणायचं असेल की वर्गात किती मुलं आहेत, तर मुलं आपण 1 2 3 4 5 असं म्हणतो, किती विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी आहेत म्हणताना, मग त्यावेळेला आपण वापरणार हाऊ मेनी. हाऊ मेनी स्टुडंट्स आर देअर इन द क्लास, हाऊ मेनी स्टुडंट्स आर देअर इन द क्लास, वर्गात किती विद्यार्थी विद्यार्थिनी आहेत, मग आपण मोजून सांगतो 50 आहेत, नंबरमध्ये सांगतो. आता हाऊ मच कधी म्हणणार मग आपण, जर आपल्याला विचारायचं असेल की किती साखर शिल्लक आहे, किती साखर शिल्लक आहे. आता साखर ही वस्तू आपण 1 साखर 2 साखर 3 साखर असं नाही म्हणत, तर अर्धा किलो साखर, 1 किलो साखर, किलो मध्ये आपण ती मोजतो, परिमाणात मोजतो. जेव्हा आपण ते परिमाणात मोजणार आहोत तेव्हा आपण हाऊ मच म्हणायचं. हाऊ मच शुगर इज लेफ्ट, हाऊ मच शुगर इज लेफ्ट. हे झालं शुगर बद्दल. लिक्विड्स, सगळी लिक्विड्स आपण लिटर मध्ये मोजतो, मग कुठचंही लिक्विड असू दे तिथे आपण हाऊ मच वापरणार. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर मला म्हणायचं असेल की किती पाणी आहे, किती पाणी आहे, हाऊ मच मिल्क सॉरी हाऊ मच वॉटर इज देअर, हाऊ मच वॉटर इज देअर असं आपण म्हणू त्यावेळेला. किती पाणी आहे. जर आपल्याला म्हणायचं असेल की किती दूध शिल्लक आहे, किती दूध शिल्लक आहे, तर त्यावेळेला आपण म्हणू हाऊ मच मिल्क इज लेफ्ट, हाऊ मच मिल्क इज लेफ्ट. कारण मिल्क दूध आपण लिटरमध्ये मोजतो. पाव लिटर आहे, अर्धा लिटर आहे, काय म्हणू ते आपण लिटरमध्ये मोजू, मग तिथे हाऊ मच वापरू. इव्हन पैसे किती असं म्हणायचं असेल तरीही त्याला आपण मनी हा शब्द असल्यामुळे 1 मनी 2 मनी 3 मनी असं नाही म्हणत, 1 पैसे 2 पैसे 3 पैसे हे नाही म्हणणार आहोत. आपण कसं म्हणणार आहोत, हाऊ मच मनी डू यू हॅव, हाऊ मच मनी डू यू हॅव, तुझ्याकडे किती पैसे आहेत, तेव्हा सुद्धा हाऊ मच वापरतो मनीसाठी सुद्धा. टाइम विचारायचा असेल किती वेळ उरला आहे, तरीही आपण टाइम साठी वेळेसाठी हाऊ मच म्हणणार आहोत, कारण आपण वेळ सुद्धा सेकंदांमध्ये मिनिटांमध्ये तासांमध्ये मोजतो. म्हणून तेव्हा सुद्धा आपण हाऊ मच टाइम डू यू हॅव, हाऊ मच टाइम इज लेफ्ट अशा पद्धतीने टाइम साठी सुद्धा आपण हाऊ मच म्हणतो. आता हा फरक लक्षात आला असेल. आता एक महत्वाचं एक्सेप्शन. एक्सेप्शन मध्ये एक्सेप्शनचा अर्थ अपवाद. आता अपवाद काय आहे या गोष्टींना, तर जर मला किंमत विचारायची असेल, फॉर एक्झाम्पल साड्यांची किंमत किती. आता साड्या आपण 1 2 3 4 5 मध्ये मोजू, पण किंमत किती विचारताना हाऊ मच आर दीज सारीज, हाऊ मच आर दीज सारीज. सारीज हा शब्द जरी पुढे आला तरी आपण विचारतोय किंमत, किंमत म्हणजे प्राइस, आणि प्राइस आपण हाऊ मचनेच विचारतो. हाऊ मच आर दीज सारीज, साड्यांची किंमत किती.